आषाढ स्पेशल या अगोदर आपण पारंपरिक दशम्या कशा करायच्या त्या पाहिल्या आणि त्या रेसिपीला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। अगदी 70,000हून अधिक व्ह्यूज मला त्या रेसिपीला मिळाली आणि त्याच रेसिपीतून प्रेरणा घेऊन मी पुढची ही आषाढ स्पेशल रेसिपी केलेली आहे, ती म्हणजे भोपळ्याचे घारगे। अगदी पारंपरिक पद्धत आहे, त्याचबरोबर हे भोपळ्याचे घारगे जरी पारंपरिक असले तरी पद्धत देखील पारंपरिक वापरलेली आहे बरं का। अगदी भोपळा न शिजवता म्हणजे काशीफळ न शिजवता अगदी आपल्या आजी पणजी ज्या पद्धतीने करायचे त्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण आषाढ स्पेशल खुसखुशीत भोपळ्याचे घारगे कसे करायचे ते पाहत आहोत। त्यासाठी हे आपण काशीफळ ज्याला म्हटलं जातं ते घेतलेलं आहे। त्याची वरील जी साल आहे ती काढून घेतलेली। अगोदर आपण स्वच्छ धुतलं, त्यानंतर त्याची वरील साल काढून घेतलेली आहे। त्याचबरोबर त्याचा जो बियाकडील भाग आहे तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता बऱ्याचदा हे जे काशीफळ आहे ज्याला भोपळा म्हणलं, लाल भोपळा म्हणतात, ते कुकरमध्ये शिजवून घेतलं जातं, परंतु तशामुळे त्याची पौष्टिकता कमी होते। त्यामुळे माझ्या आजी पणजी ज्या पद्धतीच्या बनवायच्या त्या पद्धतीची मी ही रेसिपी बनवत आहे। त्यामध्ये जे काशीफळ घेतलेलं आहे, जे आपण लाल भोपळा म्हणतो, तो किसून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण तो किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपण तो ज्या पद्धतीने पुरण आपण शिजवतो ना त्या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता आपण हा किस जो आहे तो आपण मोजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला गुळाचं आणि त्यासाठी वापरायचं जे पीठ आहे त्याचं प्रमाण ठरवणं खूप सोपं जातं। आता या वाटीच्या मापाने साधारणतः 1.5 वाटीच्या आसपास हा किस तयार होणार आहे। हे पहा, आपण मोजून घेतलेलं आहे आणि याच वाटीच्या मापाने मी गूळ आणि गव्हाचं पीठ देखील मोजून घेणार आहे। हे पहा, अगदी व्यवस्थित असं आपण हा किस मोजून घेतलेला आहे। जेव्हा तुम्ही शिजवून घेता तेव्हा गुळाचं आणि त्याचबरोबर पिठाचं प्रमाण ठरवणं खूप अवघड जातं। अशा पद्धतीने किस मोजून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने 1 वाटीच्या आसपास एवढा आपण गूळ घेतलेला आहे। वाटी अगदी दाबून भरलेली होती। आता या ठिकाणी तुम्हाला किती गोड खायला आवडतं त्यानुसार तुम्ही अगदी थोडंसं प्रमाण यामध्ये वाढू शकता, परंतु यापासून तयार होणारे घारगे जे आहे ना भरपूर गोड तयार होणार आहे, कारण किस हा परतवल्यानंतर तो कमी होणार आहे। अगदी 1.5 वाटी किस वाटत असला तरी तो परतवल्यानंतर 1च वाटी होणार आहे। त्यामुळे 1 वाटी, जवळजवळ 1 वाटी एवढा मी गूळ घेतलेला आहे। गूळ छान असा किसून घेतलेला होता। त्यानंतर मध्यम आचेवर छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीचं पुरण आपण परतवतो ना त्याच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे। जसं जसं हे मिश्रण परतवले जाईल तसं तसं त्याचा रंग देखील अधिक छान असा होणार आहे। अगदी तुम्ही 15 मिनिटानंतर पाहू शकता, अगदी परफेक्ट असं हे आपलं शिजवून झालेलं आहे। या स्टेजला आपण यामध्ये कच्ची बडीशोप टाकलेली आहे, साधारणतः अर्धा चमचा एवढी कच्ची बडीशोप टाकलेली आहे। त्यानंतर जायफळ किसून टाकणार आहोत। पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला नेहमी वारंवार होत असतो, त्यामुळे त्या दृष्टीने आपण यामध्ये जायफळ असेल, त्याचबरोबर सुंठ पावडर याचा देखील यामध्ये यूज करणार आहोत। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर खसखस देखील आपण पीठ मळताना यामध्ये मिक्स करणार आहोत। त्याचबरोबर विलायची पावडर देखील नंतर आपण टाकणार आहोत। हे पहा, अगदी परफेक्ट घट्टसर असं आपण हे परतवून घेतलेलं आहे। जास्त पातळ असं ठेवू नका, छान असं घट्टसर मळून घ्या। हलकंसं थंड झालं की यामध्ये विलायची पावडर टाका। खूप सारे विलायची पावडर यामध्ये ॲड केली, कारण जास्त आपण अगोदरच परतवत असताना विलायची पावडर टाकली तर त्याचा पाहिजे तेवढा स्वाद येत नाही। त्यामुळे हलकंसं कोमट असताना यामध्ये आपण विलायची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता किती घट्टसर असं आपण हे ठेवलेलं होतं। पूर्णपणे छान असं थंड करून घ्यायचं, कारण गूळ वापरलेला आहे, गुळाला पाणी सुटू शकतं, त्यासाठी पूर्णपणे थंडच करून घ्या। त्यानंतर आपण याची कणिक मळून घेणार। आता ज्या वाटीच्या मापाने गूळ आणि आपण तो किस मोजून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, परंतु पीठ मात्र आपल्याला पूर्ण वापरायचं नाही। अगदी गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे आपण मिठाचा वापर केलेला आहे। पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे, कारण कोणत्याही गोड्याच्या पदार्थाला आपण जेव्हा मीठ वापरतो तेव्हा त्याची लज्जत आणखीनच वाढते। आणि हे पहा, छान असं घट्टसर आपण हे पीठ मळून घेणार आहोत। अगदी तुम्ही मिश्रण परतवत असताना जास्त पातळ ठेवू नका, कारण जेवढं जास्त पातळ राहील तेवढं जास्त गव्हाचं पीठ वापरावं लागेल आणि तुमचा गुळाचा अंदाज त्या ठिकाणी चुकू शकतो। त्यामुळे जेवढं घट्टसर तुम्हाला ते परतवून घेता येईल तेवढं घट्टसर परतवून घ्या। त्यानंतर आपण यामध्ये खसखस ॲड केले आहे। अगदी तुम्ही गव्हाचं पीठ ज्यावेळेस टाकलं त्याच वेळेस खसखस देखील ॲड करू शकता, परंतु माझी टाकायची विसरली होती, मी ती आत्ता टाकलेली आहे।
अगदी छान असं आपण घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। 1 वाटीमधील साधारणतः एवढं पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे। एवढं पीठ वापरलं तरीही चालणार आहे, परंतु यापेक्षा जास्त गव्हाचं पीठ वापरू नका। जर जास्त गव्हाचं पीठ वापरलं तर तुमच्या दशम्या गोड होणार नाही, त्यासाठी। त्यानंतर व्यवस्थित असं आपण लाटून घेतलेलं आहे। आता लाटताना पीठ देखील मळताना तुम्हाला जास्त रगडून मळायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जो आपण जे किसून घेतलेलं डांगर होतं ना, जे काशीफळ होतं ते व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स होईल यासाठी। त्यानंतर आपण तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण या छान अशा पुऱ्या यामध्ये तळून घेणार आहोत। हे घारगे तळून घेणार। आता ही जी घारगे आहे ना, हे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण ही पुरी फुगण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे जास्त घाई करू नका। अगदी व्यवस्थित अशी प्रेस करून ही थोडीशी दाबून ही आपल्याला पुरी छान अशी तळून घ्यायची आहे। छान अशी टम्म फुगलेली आहे। साधारणतः एवढ्या कणकेमध्ये आपले 15 ते 16 एवढे घारगे तयार होणार। अगदी तुम्हाला थोडेसे कडक हवे असतील, जास्त म्हणजे लूज सॉफ्ट हवे नसतील आणि तुम्हाला जर ते लगेचच सर्व करायचे असतील तर तुम्ही थोडासा यामध्ये 2 चमचे रवा देखील ॲड करू शकता, परंतु अगदी मी 2 ते 3 दिवस पुरेल या प्रमाणामध्ये तयार केलेली आहे, त्यामुळे ते 2 दिवस अगदी लूज मऊ लुसलुशीत राहावे यासाठी यामध्ये रव्याचा वापर केलेला नाही किंवा तांदळाच्या पिठाचा देखील मी यामध्ये वापर केलेला नाही। अगदी 2 ते 3 दिवस देखील आपले घारगे छान असे मऊ लुसलुशीत सॉफ्ट असेच राहणार आहे। अगदी तुम्हाला छान अशी जास्त वेळासाठी टम्म फुगलेले हवे असतील किंवा थोडीशी कडक हवे असतील, पुरी छान अशी कडक हवी असेल याची, तर तुम्ही अगदी रवा किंवा तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करा। हे पहा, छान असे आपले हे घारगे तळून झालेले आहे आणि अगदी 2 दिवसासाठी जर तुम्हाला हे स्टोअर करायचे असेल तर जास्त पातळ असे लागू नका, हलकेसे जाड ठेवा। ज्या पद्धतीची आपली रोजची चपाती असते ना, त्यापेक्षा थोडेसे जाड हे घारगे ठेवा, त्यापेक्षाही जास्त जाड ठेवू नका। अगदी छान असे आपले हे घारगे या ठिकाणी तळून तयार होत आहे आणि यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे मोठ्या आचेवर हे घारगे तळू नका, कारण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे पटकन लाल होऊ शकता। यासाठी अगदी मध्यम ते कमी आचेवरच हे घारगे छान असे तळून घे। अगदी रेसिपी करून पहा, कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याचबरोबर तुम्ही जर या अगोदर मी यूट्यूबवर शेअर केलेली दशम्यांची रेसिपी पाहिलेली नसेल तर ती देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। त्या रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवारपासून ते आपण शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत, प्रत्येक रेसिपीज पाहत असतो, त्यामुळे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल। अगदी छान असे खुसखुशीत आपले हे घारगे तयार झाले। एक घारगे मी तुम्हाला फोडून दाखवते, किती छान असे आपले हे घारगे तयार झालेले आहे। अगदी आपण जी सांजोऱ्याची पुरी करतो ना, अगदी त्याच पद्धतीचे हे घारगे तयार झाले। चवीला देखील अगदी सेम तसेच लागतात। एकदा तुम्ही ही घारग्याची रेसिपी नक्कीच करून पहा। तुमचे घारगे देखील अशा पद्धतीचे झाले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। याशिवाय तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।